दुपारी 4च्या सुमारास घरून मला बायकोचा फोन आला. अहो, घरी येताना तो नवीनवाला सॅनिटरी नॅपकिनचा पाकिट आणा आणि सोबत बर्फी पण आणा. मी जरा दचकलो. सॅनिटरी नॅपकिन आणि बर्फीचा काहीच संबंध जुळत नव्हता. एरवी बायकांचा पिरियड मिस झाला की त्यांची धावपळ बघण्यासारखी असते. अहो, 2-3 प्रकारच्या प्रेग्नन्सी टेस्ट किट आणाल का? 2 महिने झाले पिरियड मिस झाला, ती मला ऑफिसला जाताना सांगायची. अगं, या वयात होतं असं कधी कधी. मेनोपॉज असेल कदाचित. मी आपल्या टाईची नॉट नीट करत तिला सांत्वना देत म्हणायचो. नाहीतर असं कर, डॉक्टरला कन्सल्ट का नाही करत एकदा? अहो, आधी मला तर कन्फर्म करू द्या की, ती अधीर होत म्हणायची. 2-3 दिवस तिच्या मनातल्या असेल त्या टेस्ट आणि फोनवर तिच्या सगळ्या हितचिंतकांशी बोलून झाल्यावरती म्हणायची, यावेळेस सुद्धा असेच काहीतरी झाले असावे आणि टेस्ट निगेटिव्ह निघाले म्हणून खुशीत बर्फी खायची इच्छा जागृत झाली असावी. असे गृहीत धरून मी ऑफिसमधून घरी जायला निघालो. तरी मी फोन करून एकदा तिला त्या नवीन सॅनिटरी नॅपकिनचे नाव विचारून घ्यावे असे मला वाटले. तिने मला व्हॉट्सॲप केले. प्रो इजी. हा काय वेडेपणा तुझा? मी तिला विचारले. तुझ्याकडे तर असते ना तुझे नेहमीचे नॅपकिन्स, मग यावेळेस हे नवीन आणि महागडे नॅपकिन्स कशाला? मला वाटलंच तुम्ही असेच काहीतरी म्हणाल. अहो, तुमची मुलगी आता युवती झाली आहे. आज शाळेतून घरी आल्यावर तिला प्रथमच पिरियड आले. आईला फोन केले होते. ती म्हणाली की घरी आल्यावर पप्पांच्या हातून तिचे तोंड गोड करावं लागतं. इवलीशी पोर आज अचानक इतकी मोठी झाली. याच वर्षी ती इयत्ता 7वीत गेली होती. तर तिच्या या दिवसांमध्ये चांगल्या काळजीपोटी नवीन प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिनची फरमाईश झाली होती. तर मी मनातल्या मनात म्हणालो, मला एकीकडे खुशी होत होती तर दुसरीकडे काळजी पण वाटत होती. तिला जास्त त्रास तर होत नसेल ना? तिच्या आईकडे नवीनच प्रश्न पडत असेल का? बायको कशा प्रकारे तिला उत्तर देत असेल? ती नसती तर मी कसं सांभाळलं असतं माझ्या मुलीला? असे विविध फालतू प्रश्न माझ्या डोक्यात येत होते. मी स्वतःला सावरत त्या नवीन सॅनिटरी नॅपकिनचा शोध घेत मेडिकल शॉपकडे निघालो. पहिल्या 2 दुकानात ते मला मिळालेच नाही. साहेब, माल शॉर्टेज आहे. दुसरा देऊ का? असे मला सेल्समन सांगत सुटले. मी खिन्न मनाने नवीन दुकान शोधत पुढे निघालो. हेच का बरं हवंय तुम्हाला? दुकानदार मलाच असे उलट प्रश्न विचारित होते. काय फरक पडतो हो साहेब? आतमध्ये रुईच असते की? दात काढत एक सेल्समन मला म्हणाला. मी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होतो. एकतर मी ह्या दुकानातून त्या दुकानात फिरत होतो आणि हा गडी मला शिकवित होता. मला अक्कल शिकवणारे लोक मुळीच आवडत नसल्यामुळे मी त्याच्याकडे काहीच न बोलता दुकानातून बाहेर पडलो आणि सरळ घराकडे निघालो. बायकोला सांगेल तूच घेऊन ये काय ते. मला तुम्हा बायकांचे काम नाही करायचे. बर्फीचं पॉकेट घेऊन परत 1-2 दुकानात चौकशी केली, पण नॉट अवेलेबलचं उत्तर मिळालं. घर जवळ येत होतं. बायको शिवाय घालणाऱ्या भीतीने मी परत गाडी पार्क करून एका दुकानात शिरलो. बघतो तर दुकानात मालकीण होती आणि सगळ्या सेल्स गर्ल्स होत्या. कस्टमर सुद्धा एक महिलाच होती. आता इतक्या बायकांसमोर सॅनिटरी नॅपकिनची चौकशी कशी करू? मी जरा 2 मिनिटं थांबलो. ती कस्टमर निघाल्यावर विचारीन असा माझा बेत होता, पण तिची दवाईची लिस्ट जरा मोठीच होती. मी तिच्याकडून होईल तितका लांब एका कोपऱ्यात उभा होतो. एक सेल्स गर्ल्स माझ्याकडे आली आणि काय हवंय ते विचारायला लागली. तुमच्याकडे प्रो इजी आहे का? मी जरा हळू आवाजात चौकशी केली. अरे, नवीन मालात प्रो इजी आलाय का? आज बघ जरा, ती जोरात स्टोर कीपरला विचारत होती. अगं हळू, मी मनातल्या मनात बोललो आणि चोर नजरेने बाजूला उभी त्या महिला कस्टमरकडे बघत होतो. मनात चोर असेल की सगळे आपल्याला संशयाच्या नजरेने बघतात की काय असं वाटतं. इतकं घाम तर कंडोम विकत घेताना सुद्धा कधी आलं नाही मला. बायकोने सुद्धा कसलं काम दिलं यार करायला. मी इकडे तिकडे बघत लाजत होतो. हे घ्या, आजच आला आहे हा माल, ती सेल्स गर्ल्स माझ्याकडे हसत म्हणाली. मी निमूटपणे त्याचे पैसे देऊन तिथून पळ काढला. झाले एकदाचे हे काम. मी घरी जायला निघालो. घरी आल्यावर मुलीला बर्फीचा एक घास भरविला. मी तिच्या डोळ्याचे भाव वाचण्याचा प्रयत्न करीत होतो. तिच्या डोळ्यात कसलीच भीती नव्हती. आजच्या जगाशी लढा द्यायला ती मानसिकदृष्ट्या सज्ज होती. कुठल्याही संकटाला तोंड द्याल
ती तयार होती. तिच्याकडे बघून मला समाधान झालं. ती नवयुवती आता आपल्या जीवनाच्या नवीन वाटचालीकडे जाण्यास तत्पर होती. देव तिला व तिच्यासारख्या सगळ्या मुलींना प्रगल्भ मानसिक बळ देऊ करो हीच सदिच्छा.